नमस्कार. संघर्ष वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत. घेऊया ठाणे आणि आसपासच्या परिसरामधील घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा. महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत जिल्हा अभियान व्यवस्थापन कक्ष ठाणे यांच्यातर्फे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी रानभाज्या महोत्सव 2025-26 आयोजन करण्यात आलं होतं. हा महोत्सव 6 ऑगस्ट 2025 रोजी बीजे हायस्कूल टेंबीनाका ठाणे येथे पार पडला. जिल्ह्यातील विविध डोंगरी, दुर्गम व जंगली भागातून नैसर्गिक पद्धतीने पावसाळ्यात उगम पावणाऱ्या औषधी व गुणकारी रानभाज्यांचे या महोत्सवामध्ये प्रदर्शन व विक्री करण्यात आली. यासाठी जिल्ह्यातून एकूण 50 स्टॉलची मांडणी करण्यात आली होती, ज्यामध्ये 100 स्वयंसहायता गटातील महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. या महोत्सवाचं उद्घाटन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांच्या हस्ते झाले. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांनी मार्गदर्शन करताना म्हटलं की रानभाज्या महोत्सव आपल्या ग्रामीण संस्कृतीचे, आरोग्यदायी जीवनशैलीचे आणि स्वयंसहायता गटातील महिलांच्या आत्मनिर्भरतेचे प्रतीक आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून ग्रामीण महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करत त्यांच्या आत्मविश्वासात मोठी भर पडते, हीच खरी यशाची पावती आहे. आघाडा, शेवळा, कुरकुरी, भाजी, भारंग, मायाळू, फोंडी, दिंडाभाजी, करटोली, टाकळा, शेवगा इत्यादी विविध प्रकारच्या औषधी व पारंपरिक रानभाज्यांनी महोत्सवाला आरोग्यदायी व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून दिले. या रानभाज्यांचे केवळ पोषण मूल्यच नव्हे तर आरोग्यवर्धक व रोगप्रतिकारक गुणधर्म असल्यामुळे नागरिकांनी महोत्सवाला मोठा प्रतिसाद दिला. यामुळे एकूण नफा 63,180 रुपये इतका झाला. हा नफा थेट महिलांच्या हाती गेला असून त्यांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी तो उपयुक्त ठरला आहे, अशी माहिती प्रकल्प संचालक छायादेवी सिसोदे यांनी दिली आहे. कलर बदल पर्पल आहे. आपले चिंचेच्या फुलांची कशी भाजी बनवतो मराठवाड्यात तशीच आहे. दारी आलेल्या पाहण्यानंतर बीजे हायस्कूलमध्ये रानभाज्या महोत्सवाचं आयोजन आपल्या मध्यमातून करण्यात आलेलं आहे. काय सांगाल? ग्रामीण भागाची एक खासियत म्हणजे पावसाळी दिवसांमध्ये रानभाज्या या नैसर्गिकरित्या फार चांगल्या प्रमाणामध्ये अवेलेबल असतात. बऱ्याच वेळेस आपण जर जात असताना हायवेवरती वगैरे आपल्याला त्या भाज्या बघायला मिळत असतील, परंतु त्या भाज्या आपल्या दारापर्यंत इव्हन ग्रामीण तसेच शहरी भागातल्या लोकांनाही या सर्व रानभाज्यांचा आस्वाद घेता यावा यासाठी आपण एक रानभाजी महोत्सव जिल्हा परिषदेमार्फत त्याच्या उमेद आणि कृषी विभागांमार्फत आयोजित करण्यात आलेला आहे. रानभाज्यांचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्यामध्ये जे न्यूट्रिएंट्स असतात ते इझिली आपल्याला दुसऱ्या आपल्या मेनस्ट्रीम ज्या भाज्या असतात त्याच्यामध्ये मिळतीलच असं नाही, आणि त्यांची जी चव असते आणि त्यांचा जो येण्याचा जो वेळ असतो तो हा फक्त एका विशिष्ट कालावधीमध्ये पावसाळ्याच्याच दिवसांमध्ये ह्या भाज्या प्राप्त होत असतात. तर त्यामुळे यांचं इयर राऊंड कल्टिवेशन आपल्याला कसं करता येईल आणि ग्रामीण भागातल्या ज्या आपल्या महिला आहेत त्यांना एक हक्काचं विक्रीचं आणि प्रदर्शनाचं दालन कसं उपलब्ध करून देता येईल यासाठी म्हणून रानभाज्या महोत्सव हा उपक्रम आपण घेत असतो. आता यावर्षी आपण त्यामध्ये या भाज्या नेमक्या कल्टिवेट कशा कराव्या आणि त्याच्यानंतर त्याच्यापासून कुठल्या कुठल्या रेसिपीज बनतात आणि त्याच्यापासून कुठले पौष्टिक गुणधर्म त्याच्यामध्ये आहेत असं एक बुकलेट पण आपण बनवायला घेतलेलं आहे. त्या बुकलेटचं पण आपण प्रकाशन लवकरच करू. आपण आता पूर्ण प्रदर्शनामध्ये आपण राऊंड घेतला तर त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या 20 ते 25 प्रकारच्या भाज्या इथे उपलब्ध आहेत आणि त्या वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्यांसोबतच काही काही रेसिपी पण लोकांनी बनवून आणलेल्या आहेत. तर त्यामुळे नेमक्या त्या बनवायच्या कशा ह्याचं देखील इथे आपल्याला माहिती मिळून जाईल. तसेच प्रत्येक भाज्यांचे जे गुणधर्म आहेत ते वेगवेगळे असल्यामुळे काही भाज्या ह्या औषधीदृष्ट्या व्यवस्थित चांगल्या आहेत, काही ज्या पौष्टिकदृष्ट्या चांगल्या आहेत आणि काही भाज्या ह्या खाण्याच्या दृष्टीने देखील आस्वाद म्हणून देखील खूप चांगल्या वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या आहेत. तर आपण सर्वांनी इथे यावं आणि या सर्व प्रदर्शनाचा आस्वाद घ्यावा असं मी सर्व ठाणेकरांना आवाहन करतो. त्यांच्या रानभाज्यांचं एक्झिबिशन खूप चांगलं आहे वगैरे आणि वेगळ्या प्रकारच्या भाज्या इथे बघायला मिळाल्या वगैरे आणि खाण्याच्या पदार्थामध्ये पण ह्यांनी नाचणीची भाकर आणि नाचणीचे मोदक वगैरे आणलेले आहेत, त्यासोबत भाजी वगैरे आहे. तर खूप छान आहे आणि खूप स्वस्त पण त्यांनी दर लावलेले आहेत, त्यामुळे खूप छान वाटतं. रंजना मुकुंद खारे, गाव आंबेशेव, तालुका अंबरनाथ करून आणलेली आहे. नाचणीची भाकर आहे आणि आलूवडे आणले होते ते संपलेत. बटाट्याची भाजी आणि नाचणीचे मोदक आहे. मोदकामध्ये आपलं ओलं नारळाचं सारण तयार करून म्हणजे त्याच्यामध्ये काजू बदाम घातलेले आहेत आणि गूळ टाकून मोदक बनवले आणि आपला गावठी तूप. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो.
या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे, उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यासाठी वनशक्ती संस्था आणि महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने ठाण्यातील मासुंदा तलाव परिसरामध्ये वृक्षबंधन हा आगळावेगळा आणि प्रेरणादायी उपक्रम आयोजित करण्यात आला होता. या उपक्रमात विद्यार्थ्यांनी परिसरातील विविध देशी वृक्षांना राखी बांधून वृक्षांचे रक्षण, संवर्धन आणि पर्यावरणपूरक सण साजरे करण्याचा संदेश दिला आहे. महाविद्यालयाचे 40 विद्यार्थी, वनशक्ती संस्थेचे सदस्य, शिक्षक वर्ग, पर्यावरणप्रेमी आणि पत्रकारांनी या उपक्रमामध्ये उत्स्फूर्त असा सहभाग नोंदविला. विद्यार्थ्यांनी शाडू माती, धान्य, सुकलेली फावलं, जुन्या कागदांचा पुनर्वापर, कापड, दोरे आणि बिया वापरून पर्यावरणपूरक राख्या आणि बीज राख्या तयार केल्या. या राख्या संपूर्णपणे जैव विघटनशील असून पर्यावरणस्नेही होत्या. या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाबद्दल जबाबदारीची भावना आणि सर्जनशीलता निर्माण झालेली आहे. या कार्यक्रमात महाराष्ट्राचे राज्यफूल ताम्हण तसेच पिंपळ, हिरवी सावर, कदंब यांसारख्या देशी वृक्षांना राखी बांधून त्यांचे संवर्धन करण्याचा संकल्प करण्यात आला आहे. हे वृक्ष पर्यावरण आणि जैवविविधतेच्या दृष्टीने अत्यंत मौल्यवान आहेत. कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी राखीची पालखी साकारली आणि ती तलाव परिसरात मिरवण्यात देखील आली. पालखीच्या सोबतच झाडे लावा, झाडे जगवा, निसर्गाचे रक्षण करा, पर्यावरणाचे संवर्धन करा, देशी वृक्षांचे जतन करा अशा घोषणा देखील देण्यात आल्या. या घोषणांनी परिसरामध्ये एक सकारात्मक ऊर्जा निर्माण झाली होती. जय जवान, जय जवान, भारत माता की. सुभाष मस्के, मी वनशक्ती संस्थेची प्रकल्प अधिकारी आहे. आम्ही ठाण्यामध्ये आणि ठाण्यालगतच्या परिसरांमध्ये वनशक्ती संस्थेमार्फत विविध ठिकाणी पर्यावरणपूरक राखी बनवण्याच्या अनेक कार्यशाळा यावर्षी आयोजित केल्या होत्या. या कार्यशाळांचा प्रमुख उद्देश म्हणजे पर्यावरणपूरक राख्या बनवल्या गेल्या पाहिजेत आणि प्लास्टिक, थर्माकॉल किंवा इलेक्ट्रिक गोष्टींपासून बनवल्या जाणाऱ्या राख्या ज्या आहेत त्यांच्यापासून पर्यावरणाची होणारी हानी थांबवली गेली पाहिजे आणि पर्यावरणाला आपण प्रोटेक्ट करण्यासाठी सगळ्यांनी मिळून एक आपलं आद्य कर्तव्य आपण पूर्ण केलं पाहिजे. या हेतूने या कार्यशाळा आम्ही आयोजित केल्या होत्या. त्याचबरोबर आज महाविद्यालय आणि वनशक्ती यांच्या संयुक्त विद्यमाने मासुंदा तलावातील परिसरातील झाडांना या निमित्ताने आम्ही वृक्षाबंधनाचा कार्यक्रम राख्या बांधून साजरा करण्यात आला. तर साधारण देशी झाडांचं संगोपन व्हावं या हेतूने हा कार्यक्रम झाला होता. आजचा कार्यक्रम म्हणजे पर्यावरणाबाबतची जनजागृती आहे. ती विद्यार्थी दशेपासूनच विद्यार्थ्यांना पर्यावरणाबद्दलचं महत्त्व कळायला पाहिजे म्हणून आमच्या सर्व विद्यार्थ्यांनी स्वतः राख्या बनवल्या. अरुणा पाटील मॅडम असतील, शेळके मॅडम, आपल्या धनुकुटे मॅडम, पाटील सर या सगळ्यांनी मिळून एक छान 2 पालख्या सजवल्या, एक प्राथमिक विभागाची, एक माध्यमिक विभागाची, आणि विद्यार्थ्यांमध्ये प्रत्यक्ष कृतीतून पर्यावरणाविषयी संवेदना जागरूक करण्याचं काम या माध्यमातून आम्ही केलेलं आहे. याच्यात स्काउट ऑफिस असेल, त्यानंतर वन्यजीव संरक्षक संघटना असेल, महाविद्यालय या सर्वांनी मिळून संयुक्तपणे हा उपक्रम राबवलेला आहे. हा उपक्रम चालू ठेवणार आहे आणि आमच्या शाळेतून राख्या बनवायचा धनुकुटे मॅडम यांनी केलेलं स्काउट राख्या म्हणजे
मनी कडधान्य अजून पोस्टर ह्याची बनवल्या जातात. वृक्ष म्हणजे आपलं जीवन आहे, त्यांच्यावर आपलं सर्व अवलंबून आहे, तर त्यांचं रक्षण केलं पाहिजे आणि ते आपल्यासाठी पण उपयोगी पडतात. तर आपण त्यांना रक्षाबंधन करून भावाप्रमाणे त्याची रक्षा करावी असा एक संदेश आहे. आता ते आपल्याला हेल्प करतात, निसर्ग आपल्याला खूप सारी मदत करतो, म्हणून मी त्याला राखी बांधली. तर भावाला बांधून काय उपयोग, हे पण आपले भाऊच झाले ना, म्हणून मी त्याला राखी बांधली. चांगल्या प्रकारे आम्ही मुलांना 2-3 दिवस आम्ही या वृक्षांचं महत्त्व सांगतोय आणि झाडांना राखी का बांधायची याचं महत्त्व आम्ही त्यांना समजावून सांगितलं आणि त्यांनी खूप इनिशिएटिव्ह घेऊन आज सगळ्या राख्या तयार केल्या आणि त्या बांधलेल्या आहेत. आम्हाला खूप छान वाटतंय की आज एवढ्या मोठ्या प्रमाणावरती मुलं याच्यामध्ये सहभागी आहेत. हेच देशाचे उद्याचे भावी नागरिक आहेत, आदर्श नागरिक आहेत आणि त्यांच्यामध्ये हे वृक्ष संवर्धनाचं मूल्य रुजवलं गेलं आहे याचा आम्हाला खूप अभिमान आहे आणि कौतुक आहे. ठाणे महानगरपालिकेच्या शिक्षण विभागामध्ये निर्माण झालेल्या गंभीर परिस्थितीची पत्रकार परिषदेत चिरफाड केल्यानंतर ठाणे शहर जिल्हा काँग्रेसच्या वतीने थेट ठाणे महानगरपालिका शिक्षण विभागाच्या दारातच लक्षवेधी निषेध आंदोलन छेडले. यावेळी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी महापालिका प्रशासनासह सत्ताधाऱ्यांच्या निषेधार्थ फलक झळकावून घोषणाबाजी केली. दरम्यान यानंतरही प्रशासनाने मान्य न केल्यास पालिका मुख्यालयासमोर साखळी उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. काँग्रेसचे शहर अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली नौपाडा विष्णुनगर येथील ठाणे महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाच्या कार्यालयाबाहेरच हे आंदोलन करण्यात आलं. यावेळी काँग्रेसचे प्रवक्ते राहुल पिंगळे, हिंदूराव गळवे, प्रदेश सदस्य भालचंद्र महाडिक, JB यादव यांसह असंख्य काँग्रेसचे पदाधिकारी येथे उपस्थित होते. शालेय विद्यार्थ्यांच्या हक्काची होणारी पायमाली, शिक्षणाचा घसरलेला दर्जा, शाळेच्या इमारतींची दयनीय अवस्था यांसह असंख्य प्रश्नांकडे काँग्रेसने लक्ष वेधले. पालिकेच्या तासिका शिक्षकांना अर्हतेनुसार कायम करा. शिक्षण विभागातील रिक्त पदे तातडीने भरून शिक्षण समितीतून बदली घेऊन दिलेल्या बढतींवरच्या धर्तीवर शिक्षण विभागातील कर्मचाऱ्यांनाही बढती द्यावी. DBT पैसे तातडीने वर्ग करण्यासोबतच विद्यार्थ्यांसाठीच्या योजना तातडीने अंमलात आणाव्या यांसारख्या असंख्य मागण्यांकरिता हे आंदोलन करण्यात आलं. ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील खासगी शाळांमध्ये मराठी लोकांना रोजगार मिळावे, तसेच शाळांमधील कंत्राटे पुरवठादारांमध्ये देखील मराठी उद्योजकांनाच प्राधान्य देण्यात यावे अशी मागणी काँग्रेसने केली असून ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील खासगी शाळांच्या नावाचे फलक देखील मराठी भाषेत लावण्याची सक्ती करण्याचा आग्रह काँग्रेसने धरला आहे. या सरकारचं करायचं काय? सरकारचं डोकं नाही थाऱ्यावर, सरकारचं डोकं नाही थाऱ्यावर. अजून पैसे ट्रान्सफरचे निर्णय 4 दिवसात ट्रान्सफर करा, पैसे आम्हाला माहिती नाही. सगळी निधी थांबवायची गोडबंद आणि महानगरपालिका क्षेत्रातील शाळांमध्ये मराठी कर्मचारी, मराठी ठाण्यातील मराठी माणूस तो कोणी असो, ठाण्यात राहणारा, उत्तर भारतीय असो, महाराष्ट्रीयन असो, ठाण्यात राहणाऱ्या डोमेसाईल क्षेत्र आहे त्याला पहिलं प्राधान्य द्या. इकडून राज्याला प्राधान्य घेऊ नका. नसल्यामध्ये GST असेल, ICSE असेल, भले ते अनुदानित नसतील, कंट्रोल तुमचा आहे. मराठी माणसाला न्याय मिळतो का नाही? गुजरातमध्ये आपल्याला नोकऱ्या मिळतील, तुम्हाला केरळमध्ये तुम्हाला मिळतील, माझी पाहिजे केरळामध्ये बिलकुल बोलत नाहीत मराठीमध्ये. सासरवडले गेलो काढलं म्हणून धंदा पाणी करतात. त्याच्यामुळे केरळा तसं मराठीमध्ये मराठी माणसाची आपल्याला काम तुमचं आहे. सर्व शाळांमध्ये काही नाही सांगितलं आम्ही. गणवेशापासून मंडळातले हे वंचित आहेत, विद्यार्थी वंचित आहेत. कर्मचाऱ्यांचे पगार दिले जात, कर्मचाऱ्यांना बढती दिली जात नाही. खाजगी शाळांमध्ये अंकुश ठेवण्यासाठी कर्मचारी वर्ग कमी पडतोय. या सगळ्या गोष्टी, हे सगळे मुद्दे घेऊन आम्ही या शिक्षण मंडळासमोर आंदोलनाला 126 कोटीचा निधी अनुदान प्राप्त झालेलं आहे. मात्र त्या अनुदानातील फक्त तुरळक पैसे या शिक्षण समितीकडे आलेले आहेत. अजून 325 कोटी बाकी आहेत. आमची मागणी आहे की 325 कोटीतले 100 कोटी तातडीने वर्ग करून या विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या ज्या सुविधा आहेत, नागरी सुविधा आहेत, ज्याच्यापासून ते वंचित आहेत, त्या सगळ्या सुविधा मिळाव्या. RTEचे पैसेसुद्धा जनतेला खाजगी शाळांना वर्ग करावे व खाजगी शाळा ह्या RTEच्या पैशाचा विनियोग करतो की नाही, विद्यार्थ्यांना सोयी पुरवतो की नाही, याच्यावरती खातरजमा स्वतः मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि शिक्षण मंत्र्यांनी करावी आणि आयुक्तांनी करावी. ठाणे महानगरपालिकेतल्या शाळा बंद करण्याचा एकच हेतू आहे की अडाणी आणि अंबानी यांना या शाळेच्या इमारती विकायच्या आणि या ठाण्याचं गुजरातीकरण करायचं, जे आम्ही होऊन देणार नाही. म्हणूनच आम्ही म्हटलंय जी शिक्षक भरती बाकी आहे, 100च्या 150च्या वर शिक्षक बाकी आहेत, रिक्त पद आहेत, ती तातडीने भरली नाही तर आम्ही यांच्या घरांसमोर आंदोलन करणार. त्या विरोधात जाऊन तिकडे ठिय्या आंदोलन करणार आम्ही. सरस्वती मराठी शाळेने इमारत
खाजगी शाळेला देऊ केलेले इंग्लिश शाळेला, त्याचा आम्ही निषेध करतो। इथे मराठीचा जागर चालवला पाहिजे, मराठीचा जागर जिवंत पाहिजे आणि सरस्वती मराठी शाळा ही अत्यंत उत्तम शाळा, ब्राह्मण विद्यालय मराठी शाळा आणि थिराणी शाळा अत्यंत उत्तम शाळा या ठाण्यातल्या आहेत। तर आणि श्रीरंग विद्यालय उत्तम शाळा आहेत। तर माझी विनंती आहे, मराठी जिवंत ठेवण्यासाठी या शाळेच्या व्यवस्थापनाने, या शाळेच्या संस्थाचालकाने अशी हाराकिरी करू नये, मराठी शाळा चालू ठेवाव्या। आम आदमी पक्षाचे अध्यक्ष व दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे खंदे समर्थक मानले जाणारे थोर समाजसेवेचा वारसा लाभलेले समाजसेवक जनसेवक आम आदमी पार्टीचे ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष अमर आमटे यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रम राबवीत साजरा करण्यात आला। अमर आमटे यांच्या वाढदिवसानिमित्त दिवसभर विविध सामाजिक व आरोग्यदायी उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं। यामध्ये आरोग्य शिबिरांतर्गत वह्यांचं देखील वाटप करण्यात आलं। आरोग्य शिबिरांतर्गत परिसरातील नागरिकांनी विविध आरोग्यविषयक तपासण्यांचा लाभ घेतला। यशोधन येथील आणि ICU डॉमिनोज पिझ्झाच्या बाजूला असलेल्या लोकमान्य नगर परिसरातील रुग्णालयामध्ये हे आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आलं होतं। त्यामध्ये ECG, त्वचेचे विकार, BP, मूळव्याध, त्याचबरोबर गायनिक व इतर समस्या सामान्य आरोग्य तपासणी करण्यात आली। तर संध्याकाळी सावरकरनगर येथील परिसरामध्ये अभिष्ट चिंतन सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी ठाणे शहर जिल्हा सचिव अनिल सिंह, ठाणे शहर जिल्हा उपाध्यक्ष जावेदी सिद्दीकी, मुंब्रा प्रभाग अध्यक्ष सलमान लांजेकर, अध्यक्ष कळवा प्रभाग मुबारक अन्सारी, लोकमान्य प्रभाग अध्यक्ष रोशन म्हात्रे, ठाणे शहर जिल्हा उपाध्यक्ष अशरफ हुसेन, लक्ष्मी चिरागनगर प्रभाग अध्यक्ष लिंबाजी गाडे, मुंब्रा प्रभाग युवा अध्यक्ष सय्यद शाबीर अहमद, ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष रमेश वर्मा, सोशल मीडिया प्रभारी जावेद पवार तसेच आमटे परिवार तसेच अमर आमटे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी त्यांचे अभिष्ट चिंतन करण्याकरिता नवी मुंबई, मीरा भाईंदर तसेच ठाणे शहर जिल्ह्यातून आम आदमी पार्टीचे कार्यकर्ते, पदाधिकारी, ठाणेकर नागरिक, बंधू भगिनी यावेळी मोठ्या संख्येने येथे उपस्थित होते। कार्यक्रमामध्ये आहे, मी करतो काय संकल्प आज 6 ऑगस्ट माझा वाढदिवस। ठाणे जिल्हाध्यक्ष आम आदमी पार्टी या नात्याने माझे समर्थक आणि माझे मित्रमंडळी आज या ठिकाणी मला शुभेच्छा द्यायला आलेले आहेत। त्यांचे मनापासून मी धन्यवाद देतो की खूप लांबून कल्याण, विरार, वसई, नवी मुंबई या ठिकाणाहून सगळे आलेले आहेत। सोबतच नवी मुंबईचे जिल्हा अध्यक्ष दिनेश ठाकूर, संतोष भाऊ केदारे, आमचे वाल्मिक समाजचे मित्र आमच्यासोबत आहेत, BJPचे ठाणे जिल्हा सचिव सोबत आहेत। असे समस्त लोक आज या ठिकाणी माझ्याबरोबर आहेत। तर आजच्या या माध्यमातून अशी संकल्पना आहे की आज या ठिकाणी कार्यकर्त्यांनी प्रण घेतलेला आहे की आमटे साहेबांचा पुढचा वाढदिवस हा एक सत्ता झाल्याबरोबर सत्तेमध्ये साजरा करूया असं या ठिकाणी प्रण घेतलेलं आहे। आणि आज या ठिकाणी आम आदमी पार्टीचे ठाणे जिल्हा सचिव श्री अनिल श्रीराम सिंग आणि टीमने एक अतिशय सुंदर असं गाणं त्यांनी मला भेट दिलेलं आहे। त्यामध्ये अरविंद केजरीवालजींची कामं आणि मी जी आतापर्यंत केलेली कामं आहे ती कामं त्यामध्ये त्यांनी दाखवण्याचा खूप चांगला प्रयत्न केलेला आहे। तर याच आजच्या दिवशी मी अशी संकल्पना आत्मसात करायचा एक प्रयत्न करतोय की आम आदमी पार्टीची सरकारमध्ये कशी भूमिका असेल हे आज आम्ही या ठिकाणी पण घेणार आहोत। आज आमच्या वाढदिवसानिमित्त यशोधन हॉस्पिटल, यशोधन नगरला या ठिकाणी मोफत आरोग्य शिबिर आपण या ठिकाणी समस्त कार्यकर्त्यांनी भरवला होता आणि त्या ठिकाणी बऱ्याचशा लोकांनी त्याचा लाभ सुद्धा घेतलेला आहे। आणि येत्या काळामध्ये आज जे सुविधा असतील
ते आज आम्ही या ठिकाणी ठरवतोय आजच्या दिवशी की ठाणे महानगरपालिका अंतर्गत जेवढ्या समस्या आहे त्या कशा सोडवता येईल त्याबद्दल आम्ही या ठिकाणी आज प्रण घेतोय आणि आपल्या माध्यमातून एक सांगू इच्छितो की एक श्रद्धांजली सुद्धा मला आजच्या दिवशी अर्पण करू नये पण करायचं आहे, कारण मुंबऱ्यामध्ये बायपासच्या ठिकाणी स्पीड ब्रेकर नसल्या कारणाने सिग्नल नसल्या कारणाने आणि झेब्रा क्रॉसिंग नसल्या कारणाने एका व्यक्तीचा ठिकाणी जीव गेला. त्याला मी श्रद्धांजली आज अर्पण करतो या ठिकाणी. धन्यवाद. तर हे होतं संघर्ष वृत्तवाहिनीचं आजचं बातमीपत्र. उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत नमस्कार.